श्री स्वामी समर्थ. सर्वांचे माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये म्हणजे शंकर महाराजांचा आशीर्वाद या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो. मैत्रिणींनो, मार्गशीर्ष महिना 2024 जवळ येत आहे. तर तो कधीपासून आहे, त्याचे व्रत कसे करायचे आहे, तर कोणती खबरदारी घ्यायची आहे, कोणत्या गोष्टी कराव्यात करू नये, याबद्दल संपूर्ण माहिती आपण आपल्या व्हिडिओमध्ये देणार आहोत. पण त्यापूर्वी तुम्ही माझ्या चॅनलवर अजूनही नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. बघा मैत्रिणींनो, मार्गशीर्ष महिन्यामधील गुरुवारी केलं जाणारं हे महालक्ष्मीचं व्रत कसं करायचं, याची पूजा मांडणी कशी करायची, त्याचबरोबर या व्रतासंबंधी तुमच्या मनामध्ये जे जे प्रश्न आहेत त्या सर्व प्रश्नांची उत्तरं आज आपण पाहणार आहोत. सर्वप्रथम या व्रताचा उद्देश सांगते. कारण कोणतंही व्रत आपण जेव्हा करतो तर ते करण्यामागे आपला काहीतरी हेतू असतो. तर मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी आपण जे काही महालक्ष्मीचं व्रत करतो तर ते आपल्याला सुख, शांती आणि समाधान, ज्याच्यासाठी आपण दिवसरात्र काम करतो आहे, धनसंपत्ती मिळवण्यासाठी, त्याचबरोबर श्री महालक्ष्मीची कृपा आपल्यावर आणि आपल्या कुटुंबावर कायमस्वरूपी राहण्यासाठी हे व्रत करायचं असतं. आता आपण पूजा मांडणीला सुरुवात कशी करायची ते पाहूया. मार्गशीर्ष महिन्यातल्या प्रत्येक गुरुवारी आपल्याला अशी पूजा मांडणी माता लक्ष्मीसाठी करायची आहे. तिच्याच नावाने आपल्याला उपवास करायचा असतो. बऱ्याच वेळा मासिक पाळी, सुतक किंवा इतर काही अडीअडचणी की ज्यामध्ये तुम्ही देवपूजा, व्रतवैकल्य करणे चालत नाही, त्यामुळे आपण पूजा देखील मांडू शकत नाही. अशी काही कारणं तुमच्या बाबतीत जर घडली तर कदाचित मार्गशीर्ष महिना संपल्यानंतर सुद्धा तुमचे 1-2 गुरुवार जास्तीचे होऊ शकतात. जोपर्यंत तुमचे व्रत संपत नाही, यावर्षी तुमचे 5 गुरुवार जोपर्यंत होत नाही तोपर्यंत दर गुरुवारी अशीच पूजा मांडणी करायची आहे. दर शुक्रवारी ती उचलायची आहे. तर मार्गशीर्ष महिन्यातील हे व्रत करताना दर गुरुवारी तुमची पूजा मांडणीचा हाच क्रम राहणार आहे. गुरुवारचा असा नियम आहे की गुरुवारी आपल्याला साफसफाईची कामं किंवा घरात जाळे जळमट यापैकी काही आलं असेल तर ती कामं करायची नसतात. हे आपल्याला माहीत आहे, मी यापूर्वी व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. फरशी पुसणे, डोकं धुणे या दिवशी कटाक्षाने टाळायचे. घरातील फरशीसुद्धा पुसायची नसते. तर बऱ्याच जणींच्या मनामध्ये प्रश्न येतो की पूजा मांडणी आपल्याला करायची आहे, आपल्या घरामध्ये देवकार्य होतं, तर मग फरशी न पुसणं कसं काय? तर गुरुवारी आपण हळदीचे बरेचसे उपाय करत असतो. तुम्ही संपूर्ण घरातील फरशी पुसू नका. आदल्या दिवशी बुधवारी तुम्ही वाटल्यास तर सूर्यास्त व्हायच्या अगोदर पुन्हा एकदा फरशी पुसा आणि गुरुवारी फक्त जिथे पूजा मांडायची आहे तिथे तुम्हाला पाण्यामध्ये किंचितशी हळद मिक्स करून ती जागा स्वच्छ पुसून घ्यायची आहे. बघा, सगळी फरशी पुसायची नाही, फक्त जेवढी पूजा मांडणार आहात तेवढी जागा पुसू शकता. तुमचे सारवण्याचे घर असेल तर तुम्ही सारवून देखील बुधवारी घेऊ शकता. झाडून म्हणजे स्वच्छ करून झाडून वगैरे पूजा मांडू शकता. तर हा सर्वात पहिला आणि महत्त्वाचा नियम तो तुम्ही पाळा आणि त्यानंतर पूजा मांडणीला तुम्ही सुरुवात करा. मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारच्या या पूजा मांडणीमध्ये आपल्याला एखादा पाट किंवा चौरंग लागतो आणि त्यावर देवांना आसन म्हणून एखादा स्वच्छ कपडा आपल्याला अंथरून घ्यायचा असतो. यामध्ये कपडा नवाच पाहिजे, म्हणजे तो धुतलेला नसावा असा कोणताही आग्रह नाही. मात्र कपडा स्वच्छ असावा एवढीच काळजी आपल्याला घ्यायची आहे. बऱ्याच वेळा आपण वेगवेगळी व्रतवैकल्य करतो किंवा पूजा मांडणी करतो तर त्याच्यामध्ये लालच रंगाचा कपडा पाहिजे, पिवळ्याच रंगाचा कपडा पाहिजे असा नियम सांगितलेला असतो. मात्र मार्गशीर्ष गुरुवारच्या या पूजा मांडणीमध्ये असा कोणताही नियम नाही. काळ्या रंगाचे कापड सोडून इतर कोणत्याही रंगाचे कापड तुम्ही या पाटावर किंवा चौरंगावर देवी देवतांना आसन म्हणून अंथरलं तरीसुद्धा चालते. त्यानंतर आपल्याला दिवा लावायचा असतो. तर कोणतीही पूजा मांडणी आपण जेव्हा करतो तर सुरुवातीला दिवा लावावा हा नियम आहे. तर तुम्ही तेलाचा लावा, तुपाचा लावा, हरकत नाही. तर दिव्यालासुद्धा तुम्ही हळदी कुंकू लावून फूल वाहून नमस्कार करायचा असतो. त्यानंतर आपल्याला कलश स्थापना करायची असते. तर गुरुवारी आपल्याला कलश स्थापना करायची असते. नारळ तोच वापरायचा, फक्त दरवेळा आपला तांब्या स्वच्छ घासून धुवून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये नवीन 5 पाने लावून पाणी भरून हा कलश आपल्याला स्थापन करायचा असतो. बऱ्याच जणी विचारतील की तुमच्या देवघरामध्ये ऑलरेडी कलश स्थापन केलेला आहे, तो घेतला तर चालेल का? तुमची कुलदेवी जर महालक्ष्मी माताच असेल तर तुम्ही तोच कलश घेतला तरीसुद्धा चालेल. मात्र तुमची कुलदेवी वेगळी असेल तर मात्र तुम्हाला तो कलश घेऊन चालणार नाही.
कारण आपला देवघरातला जो कलश आहे तो कुलदेवीच्या नावाचा असतो आणि हा आपण आता लक्ष्मीच्या नावाने स्थापन केलेला असतो। तर कलश यामध्ये पाणी घ्यायचं आहे, 1 रुपयाचं नाणं, सुपारी, गंध, फुलं, हळदी कुंकू आणि अक्षता टाकून 1 रुपयाचं नाणं सुपारी ठेवायची आहे। फुलंसुद्धा टाकायची आहेत आणि 5 प्रकारची 5 पानं किंवा आंब्याची 5 पाने, विड्याची 5 पाने या कलशामध्ये लावायची असतात। आणि त्याचबरोबर जो नारळ आहे त्याची शेंडी वरती येईल अशा पद्धतीने ठेवा। काही जण उलटा ठेवतात, तर नारळ ठेवताना, नारळ स्थापन करताना दक्षता घ्या की त्याची शेंडी वरती आली पाहिजे अशी असते ही कलश स्थापना। कलशाला नंतर तुम्ही लाल किंवा पिवळ्या रंगाचा धागासुद्धा बांधून घेऊ शकता। पूजेचे साहित्य जिथे मिळते तुम्हाला हा कलावा किंवा रक्षासूत्र ज्याला म्हणतात तर तो मिळून जाईल, किंवा मग घरीच तुम्ही दोऱ्याचे 5 वेढे तयार करा आणि त्याला हळदी कुंकू लावून लाल पिवळा करू शकता आणि ते तुम्ही कलशाला रक्षासूत्र म्हणून बांधू शकता। नारळाला सुद्धा तुम्ही हळदी कुंकवाचा मोठा टिळा लावला तर तुम्हाला जो कलश आहे तो अतिशय सुंदर पद्धतीने दिसून येईल। त्यानंतर कलशावर आपल्याला फूल वाहायचं आहे। कलशाला धूपदीपाने ओवाळून नमस्कार करायचा आहे। त्यानंतर तुम्ही तुमच्या पद्धतीने त्याला सजवू शकता। यानंतर आपल्या व्रताचा संकल्प करायचा आहे। तुमचं जर पहिलंच वर्ष असेल तर व्रताचा संकल्प करायला अजिबात विसरू नका आणि संकल्प करताना 3 वेळा हातावर पाणी सोडायचं आहे। डाव्या हातात पाण्याचा चमचा घ्यायचा आणि उजव्या हातावर 3दा पाणी सोडायचं। ओम केशवाय नमः, ओम माधवाय नमः, ओम गोविंदाय नमः असं म्हणत म्हणत 3दा पाणी सोडायचे आहे। पण परत 2दा आपल्या तळहातावर पाणी घेऊन ते आपल्याला प्यायचं आहे। तेव्हा म्हणायचं आहे की ओम कृष्णाय नमः, ओम विश्वने नमः, ओम विष्णवे नमः। तर हा संकल्प मध्ये काय सांगायचं असतं, आपल्याला हे व्रत कशासाठी करतोय, किंवा बरेच जण 5 वर्ष हे व्रत करतात, कोणी कायमस्वरूपी करतं, तर तुमची चॉईस आहे। तर तुम्हाला किती वर्ष हे व्रत करायचं आहे की कायमस्वरूपी करायचं आहे ते तुम्ही संकल्प करत असतानाच सांगायचे आहे। आता जे हे व्रत बऱ्याच दिवसांचं करत आहेत त्यांनीसुद्धा प्रत्येक वर्षी पूजा करताना संकल्प केला तरीसुद्धा चालतो, तर तो फक्त पहिल्या गुरुवारी करायचा आणि ज्याचं पहिलं वर्ष आहे त्यांनी तर करायचाच असतो। तर पहिलं वर्ष असो किंवा कितवंही वर्ष असो, पहिल्या गुरुवारी तुम्हाला संकल्प हा करायचाच असतो, कारण जर संकल्प करून नंतरच आपल्याला त्याची सिद्धी करायची असते, म्हणजेच ते व्रत आपल्याला पुढे न्यायचे असते। संकल्प करून झाल्यानंतर काय करायचं, सर्वात प्रथम श्री गणेशांना स्नान घालायचं, त्यानंतर माता लक्ष्मीला स्नान घालायचं। तुम्ही स्नान घालताना दुधाचा वापर करू शकता, पंचामृताचा देखील वापर करू शकता। तुमच्याकडे शंख असेल तर शंखामध्ये पाणी किंवा हळदी कुंकवाचे पाणी भरून सुद्धा तुम्ही देवी लक्ष्मीला आणि गणपती बाप्पांना स्नान घालू शकता। गणपती बाप्पांना सुद्धा हळदी कुंकू लावलं तरीसुद्धा चालतं, चंदनसुद्धा तुम्ही लावू शकता। माता लक्ष्मीला सुद्धा तुम्ही अशा पद्धतीने कुंकवाचा आणि हळदीचा मळवट भरू शकता। तुम्हाला नसेल मळवट भरायचा तर साध्या पद्धतीने हळदी कुंकवाचा टिळा लावला तरीसुद्धा चालतो। तर ज्यांच्याकडे शंख असेल त्यांनी शंखसुद्धा पूजेमध्ये ठेवला तरीसुद्धा चालतो। एकदम साध्या सोप्या पद्धतीने पूजा तुम्हाला मी सांगितली, तर म्हणजेच एकदम साध्यातल्या साध्या व्यक्तीला हे व्रत अगदी सहज करता येईल। फक्त हे जे व्रत आहे ते मनोभावे करा अशा पद्धतीने सांगत आहे। मात्र तुमच्याकडे लक्ष्मीकारक म्हणून ज्या ज्या वस्तू असतील त्यासुद्धा तुम्ही पूजेमध्ये ठेवू शकता। बघा, आपल्याकडे असेच गिफ्ट आलेले वगैरे लक्ष्मीचे फोटो असतात, ते देखील तुम्ही त्या दिवशी पूजेमध्ये ठेवू शकता। तरी की जसं की कमळगट्ट्यांशी माळ असेल, श्रीयंत्र असेल, त्याचबरोबर कवडे असतील, कासव वगैरे असेल, किंवा माता लक्ष्मीच्या पूजेमध्ये जे जे काही साहित्य आपण वापरत असतो किंवा ज्या गोष्टींना महत्त्व आहे ते तुम्ही या पूजेमध्ये ठेवलं तरीसुद्धा चालते। हे जे व्रत आहे ते स्त्री, पुरुष, विधवा, महिला, कुमारी महिला अशा सगळ्या जणी करू शकतात। तर तुमच्याकडे जी काही महालक्ष्मी व्रताची पोथी आहे तीच तुम्ही पूजेमध्ये ठेवली तरीसुद्धा चालते, जेणेकरून तुम्हाला पूजा करण्यासाठी एक पोथी वापरता येईल आणि दुसरी पोथी तुम्हाला ती महालक्ष्मी रथाची जी कथा वाचायची असेल, आरती वगैरे म्हणायची असेल, किंवा तुम्हाला व्रताबद्दल अजून माहिती हवी असेल तर त्यासाठी म्हणून वापरता येईल। आणि सगळेच साहित्य उपलब्ध होत नसेल तरी काही चिंता करायची नाही। जे साहित्य तुमच्याकडे अवेलेबल आहे त्यातून तुम्ही पूजा मांडू शकता। फक्त मनोभावे आपल्याला लक्ष्मीची सेवा करायची आहे आणि तिच्यासाठी हे व्रत करायचे आहे।
तर गणपती बाप्पांना सर्वात प्रथम ओवाळून घ्यायची आहे. धूप दीप पाणी, त्याचबरोबर परत एकदा तुम्हाला त्यांना गंध लावून घेऊ शकता. समोर विड्याची 2 पाने घेऊन त्यावर विड्याचे साहित्य ठेवायचे आहे. खोबरं, हळकुंड, बदाम, सुपारी, खारीक. फक्त हळकुंड जे आहे ते लेकूरवाळा असावं, म्हणजे हळदीला अजून 1-2 हळद फुटलेली असावी. एखादा म्हणजे सिंगल हळकुंड तुम्ही या विड्याच्या पानावर शक्यतो ठेवू नका. लेकूरवाळी हळद किंवा लेकूरवाळा हळकुंड ज्याला म्हणतात ते आपल्याला या पूजेमध्ये ठेवायची आहे. तसेच माता लक्ष्मीला दुधाचा प्रसाद किंवा खिरीचा प्रसाद अतिशय प्रिय असतो. म्हणजे आपण नंतर नैवेद्य दुधाचा किंवा खिरीचा तुम्ही ठेवू शकता. हा जो तुम्ही देवी उपवास आहे तो आपल्याला फल आहार करून करायचा असतो. त्यामुळे तुम्ही या पूजेमध्ये सुद्धा 5 प्रकारची 5 फळं किंवा कोणत्याही प्रकारची कोणत्याही एका प्रकारचं फळ 5 या संख्येमध्ये ठेवलं तरीसुद्धा चालतं. की 5 फळं उगाचच जाऊन विकत आणायची, त्याचा काही यूज होत नाही. त्याच्यामुळे तुम्ही केळी जरी ठेवली तरी चालते. तर आपल्याला पाणीसुद्धा आठवणीने ठेवायचे आहे. गणपती बाप्पांना नैवेद्य म्हणून गूळ खोबरं आठवणीने ठेवा. आणि तुम्ही शक्यतो फळ निवडताना अशा पद्धतीची निवडा की त्यांना देठ असावा, पान असावं. तर अशी जी फळं असतात ती पूजेमध्ये अतिशय महत्त्वाची मानली जातात. उगाचच 5 फळं मिळतात म्हणून बाहेर विकत मिळतात, ती फळं आणून परत फेकून द्यायचं, तर तसं करू नका. तर अशा प्रकारे देठासह आणि पानासह असलेलं फळ तुम्ही पूजेसाठी नैवेद्य म्हणून निवडायचं आहे. गुरुवारच्या दिवशी एकदम सकाळी सकाळी ही पूजा मांडली पाहिजे असं काही नाही. तुम्हाला जेव्हा वाटेल की ही एकदम शांत वेळ आहे, भले दुपार झाली तरीसुद्धा चालेल, शांत मनाने तुम्हाला जेव्हा तुम्हाला वाटते तेव्हा तुम्ही ही पूजा करू शकता. त्यावेळेस तुम्ही ही पूजा मांडणी करायची आहे. आता बऱ्याच जणींचा हा प्रश्न असतो की कथा जी आहे महालक्ष्मी व्रताची, जिला आपण गुरुवारची कहाणी म्हणतो, तर ती कधी वाचायची असते. तुम्ही ती सकाळच्या पूजा करताना सुद्धा वाचू शकता किंवा त्यावेळेस तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही रात्री जेव्हा पूजा करताना नैवेद्य दाखवण्याच्या अगोदर किंवा नैवेद्य दाखवल्यानंतर तुम्ही ही कथा वाचू शकता किंवा पूजा मांडून झाल्यानंतर देखील तुम्ही हे वाचू शकता. तुम्ही आरती वगैरे करून तुमचा उपवास सोडू शकता. गुरुवारच्या दिवशी संध्याकाळी पूजा केली, देवीला गोडाधोडाचा नैवेद्य दाखवला की त्यानंतर तुम्ही हा उपवास सोडू शकता. आणि आठवणीने तुम्हाला गुरुवारचा हा उपवास सोडण्या अगोदर म्हणजेच माता लक्ष्मीला जेव्हा तुम्ही एखाद्या गोडधोड पदार्थाची किंवा खीर पुरीचा नैवेद्य दाखवला की त्यानंतर तुम्हाला गाईलासुद्धा आठवणीने नैवेद्य दाखवायचा आहे. त्याला गोग्रास असं म्हटलं जातं. गाईच्या नावाने जो घास काढला जातो त्याला गोग्रास असं म्हणतात. तर तो सुद्धा तुम्हाला आठवणीने दाखवायचा आहे. आणि जर तुम्हाला ते शक्य नसेल तर तुम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी का होईना थोडंसं अन्न जे आहे ते पक्ष्यांना किंवा मुक्या प्राण्यांना खायला देऊ शकता. तसेच पूजा करते वेळीस महालक्ष्मीचा बीजमंत्र तुम्ही म्हणू शकता. तर त्यामध्ये तुम्ही श्री महालक्ष्मी नमः हे मंत्र म्हणू शकता. महालक्ष्मी अष्टक तुम्ही म्हणू शकता. मार्गशीर्ष महिन्यातल्या प्रत्येक गुरुवारी तुम्ही अशाच पद्धतीने पूजा मांडणी करायची आहे. महालक्ष्मीची पूजा मनोभावे करायची आहे. तुमच्या मनामध्ये ज्या काही इच्छा असतील त्या तुम्ही माता लक्ष्मीला सांगू शकता. आणि ज्या दिवशी ज्या गोष्टी तुम्हाला दिवसभरामध्ये करणे शक्य होईल त्या दिवसा करा. ज्या गोष्टी तुम्हाला रात्री करायच्या असतील त्या तुम्ही रात्री केल्या तरी चालतील. जसं की कहाणी वगैरे तुम्ही दिवसा वाचणं शक्य नसेल तर रात्री वाचू शकता. अशी साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला माता लक्ष्मीची पूजा मांडायची आहे. मनोभावे तुम्हाला प्रार्थना करायची आहे. बघा, तुम्हाला नक्कीच याचे चांगले फळ मिळणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, दिवसभर उपवास तर आपण करणारच आहोत, पण निगेटिव्ह विचारांचा देखील उपवास करा. फक्त पॉझिटिव्ह विचार मनामध्ये ठेवा. आपण पूजा मांडतो आणि मनामध्ये निगेटिव्ह गोष्टी आपल्या घेतो तर त्याचा उपवासाचा काही उपयोग नाही. जेव्हा आपण लोकांसाठी चांगल्या गोष्टी मागतो, लोकांसाठी चांगला विचार करतो, ॲटोमॅटिक आपल्या बाबतीत देखील चांगल्या गोष्टी घडतात. तर मैत्रिणींनो, ह्या देखील गोष्टी, याच्या सायंटिफिक रिझन हे देखील आहे की आपण पूजा करण्यामागे, गुरुवार करण्यामागे ह्या पॉझिटिव्ह गोष्टींचा देखील अवलंब केला पाहिजे. नुसतेच उपवास करून वगैरे देवाची आपल्यावर प्रसन्न होत नसतो. त्यासाठी आपल्याला चांगले विचार करावे लागतात. चांगल्या भावना लोकांबद्दल मनामध्ये ठेवावे लागतात. यावर्षी मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात सोमवार दिनांक 2 डिसेंबर 2024ला होत आहे आणि पहिला गुरुवार हा 5 डिसेंबरला चालू होणार आहे. ज्यांना मार्गशीर्ष महिन्यामध्ये हे गुरुवार करता येत नाही त्यांनी कोणत्याही महिन्याच्या शुक्ल पक्षामध्ये गुरुवारची सुरुवात केली आणि त्या महिन्यामध्ये किती गुरुवार येतील तेवढे गुरुवार केले तरी चालतील.
तर मैत्रिणींनो, तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला, माहिती कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही माझ्या चॅनलवर अजूनही नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री